मध्य प्रदेशातील पवित्र नर्मदा काठी 12,000 लिटर दूध नदीत टाकले गेलंय आणि इथेच प्रश्न उभा राहतोय, ही श्रद्धा आहे की सरळ सरळ अपव्यय? कारण एका बाजूला आपण नदी माता म्हणतो, गंगा मैया म्हणतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच नदीत इतक्या मोठ्या प्रमाणात दूध ओतून तिचं प्रदूषण वाढवत नाही का? आजही देशात हजारो कुटुंब अशी आहेत ज्यांना रोजच्या आहारात दूध मिळत नाही. लहान मुलं कुपोषणाशी झुंज देत आहेत आणि इथेच हजारो लिटर दूध एका क्षणात पाण्यात मिसळलं जातं. ही परंपरा आहे असं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्येक परंपरा योग्यच असते का हो? हा प्रश्न विचारायला हवा. तज्ञ स्पष्ट सांगतायत की अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात पाण्यात टाकल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होते, जलजीवांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो, म्हणजेच श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाला धोका दिला जातोय. काल जर आपण बघितलं तर हजारो मासे, हजारो जीव मेलेले आहेत. मग आपण नेमकं काय करत आहोत? ही भक्ती आहे की निसर्गाचा अपमान? आणि जर श्रद्धा व्यक्त करायचीच असेल तर ती समाजयोगी पद्धतीने का करू नये? गरजूंना दूध दान करणे योग्य आहे, अन्नछत्र चालवा किंवा प्रतिकात्मक अर्पण करा. हे पर्याय कमी पवित्र आहेत का? खरं तर हा वाद श्रद्धा विरुद्ध विज्ञान असा नाहीये, तर हा जबाबदारी विरुद्ध बेफिक्रीचा वाद आहे. आपण विकासाच्या जागरूकतेच्या गप्पा आपण मारतो, पण कृतीत अजूनही शून्यच. आजही आपण विज्ञानवादी होतोय, विज्ञानवादी वागतोय, फॉरेन कल्चर अपनावतोय, पण आजही विचार आणि डोक्यात मात्र जुनेच संकल्पना, जुनेच विचार आहे. आता वेळ आली आहे ठाम भूमिका घेण्याची. अंधश्रद्धेला पाठिंबा द्यायचा की विचाराने पुढे जायचं, यावर तुम्ही सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि काल जे मध्य प्रदेशमधील पवित्र नर्मदा नदीत घडलं, याविषयी तुम्हाला काय वाटतं तेही नक्की सांगा. आणि आजच्या या युगात कशा पद्धतीने परिवर्तन करावं हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचे.